म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. सभी को नमस्कार, आदाब। बहुत खुशनसीबी की बात है कि आज यहाँ अब्बा जी की याद में जो महफिल हो रही है उसमें बजाने का मौका मिल रहा है। More special it is because it's happening in Pune, and Pune is a very dear city to me. It's always fun to play here. I really feel blessed whenever I come here. और भी ज़्यादा अच्छी बात है कि ईशान भाई आज तबले में साथ में हैं। तो तीन गुना हो गई खुशी। सुरेंद्र अंकल अगर मुझे सुन पा रहे हैं तो अगर यहाँ पर आएंगे तो ज़्यादा अच्छा लगेगा बजाने में। आप सभी से इजाज़त लेते हुए राग झंझोटी कोशिश करूंगा, उसमें कोई भी गलती कमी पेशी हो तो उसको अपना छोटा समझ के माफ़ करें और अपनी दुआओं से हमें नवाजें कि हम और अच्छा कर सकें। राग झंझोटी। धन्यवाद सर. यानंतर पुढच्या दोन्ही कलाकारांना मी स्वरमंचावर निमंत्रित करते. पांडुरंग पवार आणि अभिषेक शेंकर या दोघांनाही विनंती करते आपण आसनस्थ व्हावं. आणि सरांना विनंती करते, सुरेंद्र मोहिते सरांना, की या दोनही कलाकारांचा आपण सन्मान करावा. पांडुरंग विठ्ठल पवार महाराष्ट्राच्या एकाच देवतेची दोन्ही नावं यांच्या घरामध्ये एका पाठोपाठ एक बसतात. पांडुरंग विठ्ठल पवार त्यांचं या स्वरमंचावरती मनापासून स्वागत. पंडित रामदासजी भोयर हे पांडुरंग पवार यांचे गुरु शिष्य पद्धतीने त्यांना तालीम मिळाली आणि गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ ते साथसंगतीशिवाय एकलवादन अशा दोन्ही कार्यक्रमांना आपण त्यांना याआधी ऐकलेलं असणार आहे. बरेच जण आहेत, सगळ्यांना विनम्रपूर्वक नमस्कार. आणि आजच्या या जयंतीच्या खासबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे मला आज मोहिते दादांनी जी काही सेवा दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या साथीला अभिषेक आहे. थोडा वेळ आम्ही 3 ताल मी सेवा सादर करतो. सर्वांचे आशीर्वाद नक्की मला लाभतील अशी मी आशा करतो. नमस्कार. मागच्या दरवाजाने बाहेर पडलात तर या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपण स्टॉल लावलेला आहे. उस्ताद झाकीर हुसेन साहेबांचं कॅलेंडर सतीश पाकणेकर यांनी काढलेले अतिशय सुंदर फोटो आणि त्यांचं कॅलेंडर आहे.
तुम्ही म्हणाला तर एप्रिल संपता संपता कुठे एक नवीन कॅलेंडर घ्यायला सांगताय, पण त्या कॅलेंडरमध्ये तारखांपेक्षाही उस्तादजींचे अतिशय सुंदर फोटो आणि त्याच्या समवेत स्कॅनर आहे. तो स्कॅन केल्यानंतर जे काही आपल्याला गौरवोद्गार ऐकायला मिळतात ते अतिशय मौल्यवान आहे. त्यामुळे तारखांच्या पलीकडे असलेलं हे कॅलेंडर सवलतीच्या दरात आहे. मुळे किमतीपेक्षा अधिक सवलत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे ठेवलेली आहे त्या कॅलेंडरसाठी, तर जरूर घेऊन जा. तुमचं नाव, फोन नंबर आणि तुमचा ईमेल आय डी बाहेरच्या रजिस्टरमध्ये आठवणीने नोंदवा. पुढचे जे आमचे कार्यक्रम असणार आहेत त्याचे निरोप तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुमच्या नावाची आणि फोन नंबरची आम्हाला मदत होणार आहे. कृपया व्हॉट्सअप नंबर तिथे नोंदवा तुमचे जर 2 क्रमांक असतील तर, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. उस्ताद अल्लार खां जयंती महोत्सवाचे पुढचे आपले वादक, त्यांना मी स्वरमंचावरती निमंत्रित करते. आपण सगळेच जण स्वागत करूया. मेहताब अली नियाझी आणि ईशान घोष यांचं, या दोन्ही युवा कलाकारांचं आपल्या व्यासपीठावरती मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांच्याच समवेत पुढच्या सादरीकरणाला तेही तयार आहेत. त्यांचंही मी उभयतांचं स्वागत करते व्यासपीठावरती. मी सुरेंद्र मोहिते सरांना व्यासपीठावर निमंत्रित करेन आणि सावनीच्या वतीने आणि आपल्या उपस्थित सर्व रसिकांच्या वतीने त्यांनी या दोनही कलाकारांचं, युवा कलाकारांचं स्वागत करावं अशी मी विनंती सुरेंद्र मोहिते सरांना करते. मेहताब अली नियाझी यांचं स्वागत आपण आपल्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि अर्थात मोहिते सरांच्या हस्ते हे स्वागत होईल. भेंडी बाजार घराण्याचे आघाडीचे युवा वादक म्हणून मेहताब अली नियाझी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचे वडील आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद मोहसिन अली खान यांच्याकडून त्यांना सतारवादनाची तालीम मिळाली. वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांचा सतारवादनाचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता देशात विदेशात नामवंत संगीत सभांमधनं बॉलिवूडमधल्या चित्रपटांसाठी वादन, वेगवेगळे अल्बम असा त्यांचा वादनाचा प्रवास अव्याहत सुरू आहे. 2022मध्ये महाराष्ट्र शासनाने सूर्यज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या समवेत ईशान घोष आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. मी मोहिते सरांना विनंती करते हे स्वागत आपण करावं. या दोनही कलाकारांची ऑनस्टेज आणि ऑफस्टेज मैत्री फार छान आहे आणि हे दोघेही जण एकमेकांच्या समवेत ऑन द स्टेज जितकं सुंदर संगत करतात तितकी छान मैत्री त्यांची स्टेजवरनं उतरल्यानंतर सुद्धा आहे. वेगवेगळ्या अल्बमसाठी, वेगवेगळ्या संस्थांसाठी ते एकत्र काम करत असतात. ईशान घोष आज आपल्यासोबत आहेत. पंडित नयन घोष यांचे सुपुत्र आणि शिष्य असलेले ईशान घोष अनेक नामवंत दिग्गज कलाकारांना देशात आणि परदेशात त्यांनी साथ संगत केलेली आहे. आपल्या या स्वरमंचावरती, हे स्वरमंच त्यांच्यासाठी नवीन नाही, या सगळ्यांसाठी हा अतिशय आश्वासक असा स्वरमंच आहे सावनीचा. आणि ही दोनही युवा कलाकार मंडळी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. सावनीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी या दोनही कलाकारांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि पुढची सूत्र त्यांच्याकडे सुपूर्द करते. त्यांच्या वादनाचा आनंद आपण घेऊया. हा सर बोला. बोलू का? नमस्कार, मी सुरेंद्र मोहिते. सावनी सुरसंगीत ही माझी संस्था आहे, पुण्यात कार्यरत आहे आणि गेली जवळजवळ 22 ते 23 वर्ष आम्ही उस्ताद अल्लार खां खासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करत असतो. दर वर्षाच्या 29 एप्रिलला हा कार्यक्रम असतो आणि तो अशासाठी की उस्ताद अल्लार खानचं जे कॉन्ट्रिब्युशन भारतीय शास्त्रीय संगीताला आहे ते अद्वितीय आहे आणि त्यांनी 50च्या दशकात किंवा 60च्या दशकात सतार आणि सरोद याच्याबरोबर जे संगत ज्या पद्धतीने केली ती तंतुवाद्याला एवढी उत्तम संगत आणि एवढा नवा विचार जो झाला तो अवर्णनीय आहे. आणि दुसरी गोष्ट सर्व तबलावादकांना त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं. एवढंच केवळ नव्हे तर नवा विचार आला तबल्यामध्ये वाजवणं किंवा जो मुख्य कलाकार असेल त्याचा विषय घेऊन तबल्यात मांडणं किंवा मुख्य कलाकारांनी एखादी लयकारी केली असेल तर तीच लयकारी आपल्या विषयात मांडणं, हा जो कॉन्सेप्ट आला हा त्यांनी काढला आणि त्यानंतर तो पुढं कार्यरत झाला. त्यानंतर माणसं ओळखू लागली की तबला वादक कोण आहे, संगतीला कोण आहे, असं चर्चा होऊ लागली. तर हा संपूर्ण ही जी क्रांती तबल्यात घडली ही फक्त उस्ताद अल्लार खां खासाहेबांमुळे झाली. त्यामुळं तमाम तबलावादक कुठल्याही घराण्याचा असो हा त्यांच्यासाठी ते सगळ्या तबलावादकासाठी ते एक दैवत आहेत आणि म्हणूनच आम्ही त्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दरवर्षी त्यांची जयंती साजरी करतो आणि मोठ्या प्रमाणात मोठमोठे कलाकार इथं आजपर्यंत आपलं वादन आपली कला सादर केलेली आहे प्रत्येकाने. आणि यावेळेस मी मुद्दामून यंग आर्टिस्ट बोलवले तर अशासाठी की झाकीरबाईंची पण इच्छा होती की यंग
आर्टिस्टला आता प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचे शेवटचे जे माझे 2-3 फोन झाले त्यातून त्यांनी तसं प्रतीत केलं होतं. त्यामुळं मी यावेळेस संपूर्ण यंग आर्टिस्टला बोलवलं आणि अत्यंत उत्तम रीतीने यंग आर्टिस्टने हा कार्यक्रम सादर केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आपणही पुढच्या वेळेला आपल्याला जर वेळ असेल तर आपण नक्की या. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. धन्यवाद. कितवं वर्ष आपण सादर करताय जयंती अल्लाह अल्लाह काकाचा म्हणजे जयंती आम्ही 2005 पासून सुरू केली. ती आता जवळजवळ 26 म्हणजे मला वाटतं 21-22 वर्ष झाले याला. आजपर्यंत कोणकोणते मोठे मोठे कलाकार आपल्याकडे येऊन गेले? अजय चक्रवर्ती असू दे, राशीदभाई असू दे, राजन साजन मिश्रा आहेत, त्यानंतर स्वतः जाकीरबाई आहे. तबल्यातले तर सगळे आनंददादा, सुरेशदादा, कुमारदादा, योगेश शमशी, विजय घाटे, अनेक म्हणजे जे तबल्यातले सगळे दिग्गज ते सगळे झालेत आणि गाण्यातलेही सगळे जवळजवळ सगळे झाले. तर ह्या कार्यक्रमाला म्हणजे त्यांचंही कलाकारांचंही असं असतं की आपण जाऊन अल्लाह काका साहेबांच्या प्रती एक श्रद्धा त्यांची जी आहे ती प्रतीत होती आणि त्यांना एक सेवा त्यांच्या प्रतीत करायची असं हेतू असतो त्यांचाही. म्हणून ह्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे आणि ते सगळ्यांना ओपन असतो, टिकेटेड नसतो हा कार्यक्रम. आपला आणखी असं का कोणता संकल्प आहे का त्यासाठी? नाही, यात दुसरा असा असतो की सप्टेंबर वगैरे महिन्यात एक अजून एक युवक कलाकारांसाठी पण कार्यक्रम असतो आमचा. भवितव्य त्याचं नाव आहे. कारण हे देशाचं जे शास्त्रीय संगीताचं भवितव्य आहे ते काय असेल तर त्या कार्यक्रमात त्याचं उत्तर मिळतं. कारण सगळ्या नवोदित कलाकारांना त्या कलाकारात आम्ही चान्स देत असतो. त्यामुळं त्याचं नाव पण भवितव्य ठेवलं आहे आणि तो साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आम्ही करत असतो. नवोदित कलाकारांना काय तुम्ही आव्हान करता? नवोदित कलाकारांना एवढंच आव्हान की संपूर्ण जे आत्तापर्यंतचे जे झालेले हे मोठमोठे कलाकार आहेत त्यांनी जास्त ऐकणं आणि रियाज करणं ह्याच्या पलीकडे इथं पर्याय नाही आहे. रियाजाला पर्याय नाही आहे. त्यामुळं रियाज करणं हे हा शास्त्रीय संगीताचा अविभाज्य घटक आहे. पुढील वर्षीचा जो कार्यक्रम असेल अजून तर ठरलेलं नाही आहे पुढे वर्षीचा, पण पुढे वर्षीचा कार्यक्रम आम्ही नक्की तुमच्या मराठी माध्यमातून आम्ही सांगू पण त्यावेळेस. धन्यवाद. 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 नमस्कार. मी आवाज मोठा ठेवा, आवाज थोडा मोठा घेऊ. नमस्कार, मी पांडुरंग पवार. आज या ठिकाणी उस्ताद अल्लाह खां साहेब यांच्या जयंतीनिमित्त मला आज इथे सेवा करण्याचं भाग्य आमचे सुरेंद्रदादा मोहिते हे नेहमीच सगळ्या कलाकारांवर नितांत प्रेम करत असतात आणि उस्तादजींबरोबर म्हणजे खूपच त्यांनी उस्तादजींवर प्रेम केलं आहे. उस्तादजींनी पण त्यांच्यावर प्रेम केलं. तर ह्या अशा ठिकाणी मला वाजवण्याची जी संधी मिळाली मी खरंच अहोभाग्य समजतो. कारण या स्टेजवरती उस्ताद झाकीर हुसेन जे आपल्या सगळ्यांचे आदर्श आणि ज्यांनी तबला एक अलग मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला असे आपल्या सगळ्यांच्या आदर्शाने असलेले उस्ताद झाकीर हुसेन आणि अब्बाजी. तर या दोघाही महान व्यक्तींच्या या अशा पवित्र ठिकाणी मला आज वाजवण्याची संधी मिळाली तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि स्पेशली थँक्यू. आज सगळे इथे उपस्थित होते, सगळ्यांना धन्यवाद आणि विशेष करून आमचे सुरेंद्रदादा मोहिते यांनाही खूप खूप नमस्कार. इसी तरह मेरा नाम मनीष कुमार है और मैं नागौर जिले के छोटे से गांव देवरी क्लास का निवासी हूँ. पुणे में आयोजित उस्ताद अल्लाह खां साहब अब्बाजी की जयंती पर बहुत ही भव्य कार्यक्रम का आयोजन हुआ जिसमें सुरेंद्र मोहिती जी ने मेरे को इस अवसर प्रदान किया. नगाड़ा वादन के माध्यम से मैंने अब्बाजी के चरणों में हाजिरी दी है, कोशिश की है. ये बुजुर्गों का साज है नगाड़ा, राजस्थान का पारंपरिक लोकवाद्य यंत्र है जिसको बुजुर्गों ने बहुत ही अच्छे ढंग से बहुत ही बारीकी से बजाया है. मैं विद्यार्थी हूँ, कोशिश कर रहा हूँ, उन लोगों का आशीर्वाद उन लोगों की प्रेरणा से सीख रहा हूँ. और इस कार्यक्रम में सुरेंद्र मोहिते भाई जी ने मेरे को बुलाया अवसर प्रदान किया. ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य की बात है. आप कितने साल से यहाँ आ रहे हैं? ये 2005 से ये कार्यक्रम लगभग चल रहा है अब्बाजी की जयंती पर. तो मैं पहली बार यहाँ आया हूँ और मेरे को बहुत ही अच्छा लगा. यहाँ सारे संगीत प्रेमी, संगीत रसिकजन और कलाकार लोग
इतने अच्छे हैं, सब ने मेरे को मान सम्मान दिया, इतना प्यार दिया, स्नेह दिया, आशीर्वाद दिया, उनका मैं हृदय से आभारी हूँ। अगली बार आना चाहोगे? ज़रूर, यदि भगवान ने मेरे को मौका दिया तो मैं ज़रूर आऊँगा। और अब्बा जी के चरणों में हाजिरी कौन नहीं देना चाहेगा। वो तो विश्वविख्यात जो लेखकारी उन्होंने प्रस्तुत की, उसके सारे ही संगीत रसिक जन उनसे सीख रहे हैं, उनके तबले को सुन रहे हैं, उनसे काफ़ी सारी बंदे से सीख रहे हैं। और नगाड़ा वादन के माध्यम से मुझे सुरेंद्र मोहिती जी ने यहाँ बुलाया, यहाँ हाजिरी देने का मेरे को सुअवसर प्राप्त ये प्रदान किया, तो मेरे को बहुत ही अच्छा लगा। सुरेंद्र भाई जी ने मेरे को बहुत अच्छे सही से यहाँ सबसे मिलवाया, अच्छे अच्छे गुणी लोगों के मैंने दर्शन किए। ईशान भाई ने बहुत अच्छा तबला बजाया, पांडुरंग भाई ने बहुत ही अच्छा तबला बजाया, और सितार पे जो भैया थे मेहताब अली जी, उन्होंने बहुत ही अच्छा सितार वादन किया। तो सबसे मिला, सबसे मैंने आशीर्वाद लिया है, और आप सबका प्रेम, आशीर्वाद, स्नेह यूं ही मुझ पर बना रहे। जय श्री राम।